बघूयात पुढची बातमी। राहुल नार्वेकर यांच्यावरती सध्या हरिभाऊ राठोड यांनी धमकीचा आरोप केलेला आहे। राहुल नार्वेकर हे इथे 5 वाजेपर्यंत होते आणि त्यांनी मला धमकावलं असा आरोप हरिभाऊ राठोडांनी केलाय। नार्वेकर मला बोलले की तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून कामं करून घेता आणि आमच्या विरोधामध्ये अर्ज भरता। माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी राहुल नार्वेकर यांच्यावरती हा आरोप केलाय। कशाला दिली? केवढाही मोठा ऑफिसर असतो, इलेक्शन कमिशन आहे, त्याचे नियम आहे, कानून कायदा आहे। तुम्ही मला आम्हाला चिठ्ठी कशाला दिली? 2,500 रुपये पावती का फाडली? आणि आता सगळ्यांचे अर्ज का घेतले तुम्ही? हा माझा सवाल कोर्टात जाऊन विचारायचा आता। कोर्टाचा विषय नाही आहे, इथे त्याला जाऊ देणार नाही घरी, इथून जाऊ देणार नाही घरी। त्यांना साप मारतील बांबूच्या नहीं बैठे अंदर जरा बरोबर आहे। तुम्ही आकाश मला एक सांगा, पहिली तुमची सिक्युरिटी विड्रॉ करायला लागेल मला। ऐका ना, मिसयूज ऑफ सिक्योरिटी जॉइंट जीपी इसको किधर है? जॉइंट जीपी प्रोटेक्शन को फोन लगाओ। अरे ऐका ना, पहली तुमची सिक्योरिटी विड्रॉ करना, यू आर मिसयूजिंग सिक्योरिटी। चलो लगाओ जॉइंट जीपी प्रोटेक्शन को। नो सिक्योरिटी फॉर यू, यू डोंट डिजर्व इट। हेलो, दुश्मनी के अध्यक्ष बोलते हेलो साहेब, तुम्ही प्रोटेक्शन देताना काय क्रायटेरिया वापरतात? नाही, हे हरिभाऊ राठोडला कुठचं थ्रेट परसेप्शन? सिक्युरिटी घेऊन इकडे पोलिंग स्टेशनवरती बसून राहतात, धरणे घालतात। विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली। मुंबई शहरात आहे, यू प्लीज विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली विथ इमिजिएट ॲक्शन ॲज विधानसभा स्पीकर। दीज आर माय इन्स्ट्रक्शन। इमिजिएट ॲक्शन, तेवढी ॲक्शन इकडे घ्या। मला जर उद्या काही झालं तर हे सगळं TV मध्ये रेकॉर्ड, ते कॅमेरामध्ये रेकॉर्ड आहे, ते बोलले ते। म्हटलं बघा, तुम्ही अध्यक्ष तुम्हाला सोबत नाही आहे, तुम्ही संविधानिक पदावर आहात, तुम्ही ते त्या कार्यकर्त्यासारखे फिरून राहिले, आत बाहेर जाताय, काय चाललंय तुमचं? म्हटलं साहेब, तुम्हाला सोबत नाही आहे, तुमचे सगळे प्रिव्हिलेज मी काढून घेईल, तुम्हाला माहीत आहे ना साहेब, तुम्ही मला फाशीवर चढू शकता म्हटलं। मग तुम्हाला हे माहीत आहे ना की मी तुम्हाला फाशीवर चढू शकतो, तरी तुम्ही एवढा पंगा घेता माझ्याशी वगैरे वगैरे बोलले, सगळं रेकॉर्डेड आहे। आम्ही म्हटलं तुम्ही, तुमचा प्रयत्न आहे, तुमचा भाऊ, तुमची बहीण आणि तुमची वहिनी त्यांना अनोपच तुम्हाला करायचं आहे ना, याच्यासाठी तुम्ही अशा धमक्या देत आहेत। मला ते भेटले, तिथे म्हणाले काय राठोड, तुम्ही मुख्यमंत्र्याकडनं सगळं कामं करून घेता आणि इथे तुम्ही फॉर्म भरता का माझ्या विरुद्ध, आमच्या विरोधात? सगळ्यांना त्यांनी असं थोपवण्याचा प्रयत्न केला। तिथे काउंटरवर सांगितलं, सावकाश तुम्ही तपासा, तुम्ही घाई करू नका। त्यांना सांगितलं, एरझारे मारत होते, 2 तास ते इकडे होते, 5 वाजेपर्यंत इथे होते, 5 वाजेच्या नंतर इथेच बसले होते ते गाडीमध्ये। त्या काउंटरमध्ये मला धमकी दिली त्यांनी। काय राठोड, तुम्हाला सिक्युरिटी कोण दिली? त्यांनी DCPला फोन केला, जॉईंट सिव्हिल यांना, काय कुठं क्रायटेरिया आहे म्हणे यांचा, तुम्ही सिक्युरिटी दिली? साहेब, मी म्हटलं नंतर मला जीवे मारण्याची धमकी आहे, त्यासाठी मला सिक्युरिटी दिली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।